दुसऱ्यांचा आदर करणे। पंजाबराव देशमुखांनी हातात संविधान घेतलं, वाचायला सुरुवात केली। बाबासाहेब आंबेडकर निघून गेले, पंजाबराव देशमुख वाचत राहिले। पण ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर परततात त्यावेळेस पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यातील अश्रू संविधानाच्या पानावर पडलेले असतात। बाबासाहेब आंबेडकर पंजाबराव देशमुखांना विचारतात, माझं काही चुकलं का? पंजाबराव म्हणतात, नाही बाबासाहेब, आपसे कभी गलती हो ही नहीं सकती। मग तरी तुमचे डोळे ओले का? तुमच्या डोळ्यात अश्रू का? बाबासाहेब, खरं तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगायचं विसरलो, बोलायची हिंमत झाली नाही। मी आलो होतो याकरता की या देशाचं संविधान तुम्ही लिहिणार, मग माझ्या ओबीसींचा विचार यामध्ये व्हावा। हा विचार मी डोक्यात घेऊन आलो होतो, पण बोलू शकलो नाही। पोटातले शब्द पोटात राहिले, ओठापर्यंत पोहोचले नाहीत। पण ज्यावेळेस संविधान उघडून बघितलं त्यावेळेस लक्षात आलं की ज्या ओबीसींसाठी मी आलो होतो, तुम्ही घटनेची सुरुवातच त्या ओबीसींच्या कल्याणापासून केली। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते।